साठी बेस्ट काम करतं. ऍज अ ब्लिचिंग एजंट म्हणून संत्रासालीचा वापर केला जातो. अक्रोड साल डेड स्किन रिमूव्ह होण्यासाठी उपयोग केला जातो. अर्जुन सालीचा उपयोग हा चेहऱ्यावरच्या पिंपल्सचे काळे डाग काढण्यासाठी केला जातो. म्हणजे आयुर्वेदामध्ये अशा असंख्य वनस्पती आहेत की नॅचरली डेड स्किन रिमूव्ह होण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात. मग बऱ्याचदा फक्त केमिकलच आपण जनरली ट्रीटमेंट जे ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये काय होतं की पिंपल्ससाठी अँटीबायोटिक्स यूज केले जातात. पिंपल सबसाईड केल्यानंतर काही ऍसिड पिल्स केल्या, पिलिंग ट्रीटमेंट जे केल्या जातात त्यामध्ये ऍसिड्स यूज करतात. त्यामध्ये डेड स्किनचा लेअर रिमूव्ह होतो. वरचा लेअर रिमूव्ह झाला की नवीन तयार होणारी त्वचा ही नॉर्मल दिसायला लागते. हीच डेड स्किन जी तयार होते ती रिमूव्ह करण्यासाठी आयुर्वेदिक वेनी आपण जे कॉस्मेटिक ट्रीटमेंट करतो त्यामध्ये या सालींच्या लेप, अक्रोड साल, अर्जुन साल, संत्रा साल, त्रिफळा, हरडा अशा सालींचे लेप गरम पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावून एक सिंपल ब्रशिंग मशीन यूज करतात. स्टीमिंगच्या प्रोसिजरमध्ये डेड स्किनचा लेअर रिमूव्ह झाला की न्यू सेल फॉर्मेशन, रिज्युनेशन ही जी प्रक्रिया असते त्याला ओरल जी मेडिसिन्स दिली जातात ती अप्रतिम काम करतात. फक्त आयुर्वेदाचा एकच महत्वाचा रोल असतो की आपण औषधं चालू केल्यानंतर ॲलोपॅथीमध्ये अँटीबायोटिक 5 दिवस घेतलं तर ते क्लिअर होऊन जातं. पण आयुर्वेदात तसं नाही. तुम्हाला सातत्याने 3 महिने, 4 महिने, 6 महिने औषधं फॉलो करावी लागतात. पिंपल्स पूर्ण क्लिअर होऊ शकतात. डेड झालेली स्किन रिमूव्ह होऊन स्किन इव्हन होऊ शकते. जे आपण म्हणतो इरप्टेड, कुठे गोल आहे, कुठे खड्डा आहे, कुठे पिंपल्स आहे, कुठे प्लेन आहे, ती आपण ऍब्सोल्यूट प्लेन करू शकतो. आणि त्यासाठी मग बऱ्याचदा काय होतं की नुसतं आता त्यांचा प्रश्न असा होता की पिंपल्स येते स्किनवरचा लेअर, डेड स्किनचा लेअर रिमूव्ह होऊन स्किन नॉर्मली डेड स्किन रिमूव्ह होऊन जाते. तर त्याला फक्त त्यांनी फेस वॉशचा वापर केला आणि घरच्या घरी काही स्क्रबर्स वापरले तर डेड स्किन रिमूव्ह होऊ शकते. पण जर पिंपल्स मध्ये पस असेल तर तो पस चेहऱ्यावरती पसरला तर अजून पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे एक छोटी काळजी अशी की पिंपल्स आणि त्याच्यामध्ये पस असेल, एक बाउल घ्या, त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्या, काहीतरी अँटीसेप्टिक लोशन त्याच्यामध्ये टाका, एक रुमाल जस्ट टिश्यू पेपर असतो घेऊन तो जस्ट प्रेस करून त्याच्यामध्ये तयार होणारा पस जर क्लीन केला तर त्याचा ऍडव्हान्टेज असं मिळतं की जर पिंपल्समध्ये तयार होणारा पस डीप पर्यंत गेला तर त्यामुळे चेहऱ्यावरती खड्डे तयार होतात आणि मग हे स्कार रिकव्हर करणं खूप त्रासाची गोष्ट होते. त्यामुळे वेळच्या वेळेवर अगदी छोटासा जरी पिंपल्स आणि त्यात पस असेल तरी तो क्लीन करणं हा खूप महत्वाचा रोल आहे. 2 समज असतात लोकांच्या मध्ये. काही जणांना असं वाटतं की पिंपल्समध्ये पस जर आपण क्लीन केला तर खड्डा पडेल म्हणून, तर त्यामुळे खूप दिवस पिंपल्सवरती पस असेल तरी तो क्लीनच केला जातो. पण मुळात प्रॅक्टिकल असं पार्ट असतो की जर पस तुम्ही क्लीन नाही केला तर तो तयार होणारा पस डीप पर्यंत स्किन खराब करत जातो आणि त्यामुळे चेहऱ्यावरती स्कार येतो. तर त्यामुळे अगदी छोटा एखादा पिंपल आहे तर तो घरच्या घरी तुम्ही क्लीन केला तर तो क्लिअर होऊ शकतो. पण जेव्हा एकदम 8-10 चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, मोठे बॉइल्स आहेत आणि तुम्हाला काही वेळेला असं कंडिशन होते की थंडी वाजून ताप येतो, इतके पस पिंपल्समध्ये बॉईल कंडिशन किंवा सिस्टिक कंडिशन जर असेल तर, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट जर केली तर ते ॲब्सोल्यूट क्लिअर होऊ शकतात. निश्चितच. डॉक्टर, तुमच्याकडून याच विषयावर आपण जाणून घेऊया. स्टेजेस काय असतात पिंपल्सच्या त्या सुद्धा जाणून घेऊया, ते सिम्पटम्स म्हणून पाहणार आहोत. पण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे. त्या आज पिंपल्सचे आयुर्वेदीय पंचकर्म उपचार पद्धती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. शिल्पा पुण्यावरून आपल्याशी बोलतायत. शिल्पा, नमस्कार, बोला. हॅलो. हा मॅडम, नमस्कार. मी पुण्याहून बोलते. मॅडम, मला वांग आहे चेहऱ्यावर, डोळ्याच्या खाली, दोन्ही डोळ्याच्या खाली वांग आहेत आणि पिंपलचे डाग पण आहेत. त्यासाठी मला उपचार सांगाल का? आणि पंचकर्माची जी ट्रीटमेंट असते त्याचा खर्च काय येतो हे कळेल का? आणि कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट असते ती? निश्चितच. पिंपल्ससाठी ट्रीटमेंट करताना कॉस्मेटिक आपण आयुर्वेदिक क्लिनिकल जे ट्रीटमेंट करतो त्याला साधारण 1 तास, 1.5 तास, 2 तास असा वेळ लागतो. 3 आठवडा किंवा 1 महिन्यातून एक प्रोसिजर क्लिनिकल ट्रीटमेंट असते ज्यामध्ये पिंपल्स क्लिअर केले जातात. एक साधारण पहिल्या 2 सेशन आणि ओरल मेडिसिन्सने 3 आठवडा ते 1.5 महिन्यामध्ये पिंपल्स कमी केले जातात. आणि त्यानंतर ओरल मेडिसिन्स जी दिली जातात ती कंटिन्युअस 6 to 8 मंथ्स ड्युरेशनचा कोर्स असतो, ज्याने ते पिंपल्समध्ये असणारे इन्फेक्शन ॲब्सोल्यूट क्लिअर झालं की स्किन कोरडी केली जाते. काही स्क्रबिंग ऍक्शन देणाऱ्या ते वनस्पती आपण आता ज्या सांगितल्यात की अक्रोड साल, अर्जुन साल वगैरे सालींचे लेप लावून डेड स्किन रिमूव्ह होऊन काळे डागांसाठी ट्रीटमेंट केली जाते. हिलिंग प्रोसिजरसाठी म्हणून काही नरिशिंग क्रीम्स आपण बनवल्यात की त्यामध्ये अगदी कुमकुमादी तेल, जात्यादी तेल, राळ नावाची वनस्पती, अशा वनस्पतींचा वापर केलाय ज्यामुळे पिंपल्स येणारे खड्डे हील होण्यासाठी मदत होईल. आणि ओरल मेडिकेशन कंटिन्युअस साधारणतः 4-6 महिनेपर्यंत फॉलो केलं की त्याच्याने ते पिंपल्स काळे डाग रिकव्हर होऊ शकतात. बरोबर. दुसरा प्रश्न होता त्यांचा वांग चेहऱ्यावरती येतात. तर वांग क्लिअर करण्यासाठी म्हणून आपण ओरली पोटातून खाण्यासाठी औषधं जशी देतो तसं लावण्यासाठी काही आयुर्वेदिक
त्याच्यामध्ये क्रीम्स पण दिल्या जातात. ओरल मेडिसिन जी खायला दिली जातात ती कंटिन्युअस एक 4-6 महिनेपर्यंत फॉलो करावी लागतात आणि त्याने ते बऱ्याचदा काय होतं की 3 वर्ष या काळामध्ये आलेला वांग हा पहिला आहे त्यापेक्षा नॉर्मल होऊन बऱ्याचदा ऍब्सोल्यूट स्किन नॉर्मल पण होऊ शकते. पण खूप दिवसापासून चेहऱ्यावरती जर वांग असेल तर तो पूर्णतः न जाता थोडी लाईट चेहऱ्यावरती काय तो राहू शकतो. पण जर तो तसाच राहणार म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर बऱ्याचदा वांग येतात आणि ते कायमस्वरूपी चेहऱ्यावरती राहून जातात, अशी फेज येते. तर त्यामुळे प्रॉपर क्लिनिकल ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे. आता पंचकर्मांचा जो रोल आहे तो पिंपल्स पॅप्युल कंडिशन मध्ये किंवा आता आपण स्टेजेस बघू तर बेसिक कंडिशन जी पिंपल्सची असते त्या काळात लगेच पंचकर्म केलंच पाहिजे असं नसतं. त्याला नुसतं ओरल मेडिसिन्स आपण खाण्यासाठी दिली किंवा काही ऍप्लिकेशनसाठी लेप घरगुती काही होम केअर दिली तर ते क्लिअर होऊ शकतात. जेव्हा अशी फेज येते की आपण म्हटलं आता बॉइल्स आहेत, नाकावरती शेप चेंज झालाय, चेहऱ्यावरती एवढे पिंपल्स आहेत, संपूर्ण पाठीवरती पिंपल्स आहेत, अशा काळामध्ये मग आपण पंचकर्मांची जर मदत घेतली तर त्यामध्ये 10-10 दिवसाचे पंचकर्माचे कोर्सेस असतात आणि त्यामध्ये मग बस्तीच्या सेशन्स दिले जातात, काही विरेचनाच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात, ओरल मेडिकेशन आणि ते सायमल्टेनियस रन करावं लागतं. आपण सिस्टम क्लीन करण्यासाठी मेटाबॉलिझमसाठी पंचकर्म करून घ्यायची, होम केअर कंपल्सरी, सुपरफिशियल पिंपल्स क्लीन केले पाहिजेत. पिंपल्स क्लिअर झाल्यानंतर मग काळ्या डागांसाठी रोज रात्री झोपण्यासाठी त्या सालींचे लेप दिले जातात ज्याने काळे डाग निघून जावेत आणि मग नरिशिंग क्रीम्स अप्लाय केले की स्किन ऍब्सोल्यूट नॉर्मल आणि प्लेन होऊ शकते. निश्चितच. मॅडम अजून एक फोन येतोय आपल्याला, आपण तो पहिल्यांदा फोन घेऊया. शीला बोलतात आपल्याशी घाटकोपरवरून. शीला नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा, मी 32 वर्षाची आहे. तर 1 वर्ष झालं मला पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे. मी पार्लरची पण ट्रीटमेंट केली आणि बाकी डॉक्टरांकडून पण घेतली तर काही फरकच नाही पडलेला. बर. पिंपल्सचे जे 2 प्रकार आहेत, ऍक्ने वल्गॅरिस आणि ऍक्ने रोजेसी. तर त्यामध्ये जनरली आपण असं म्हणतो की टीनेज वयाच्या 15, 16, 18 वर्षापासून चालू झालेले पिंपल्स हे वयाच्या 24व्या वर्षी नैसर्गिक स्टॉप होतात. पण ऍक्ने रोजेसी ही कंडिशन अशी असते की बऱ्याचदा टीनेजमध्ये एकही पिंपल्स चेहऱ्यावरती नाहीये, पण एकदा प्रेग्नन्सी राहिली आणि डिलिव्हरी नंतर जे हार्मोन्स चेंज होतात त्याचा परिणाम म्हणून वयाच्या 25, 27, 28 वर्षामध्ये जे पिंपल्स चालू होतात ते वयाच्या 40, 45 वर्षापर्यंत ऑन ऑफ येऊ शकतात. तर त्या कंडिशनमध्ये काय होतं की हीट जास्त प्रमाणात क्रिएट होत असते. नियमित पाळी, रेग्युलर मेन्स्ट्रुएशन असेल तर त्यासाठी ओरल मेडिसिन्स घेणं खूप महत्वाचं आहे. पाळी एकदा रेग्युलर झाली की ऑटोमॅटिक पिंपल्स कंट्रोलमध्ये येऊ शकतात. उष्णतेचा त्रास होत असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर त्यासाठी पंचकर्मांची मदत घेणं खूप महत्वाचं राहतं आणि मग औषधी ट्रीटमेंट कंटिन्युअस तुम्ही 1-2-4 महिने फॉलो केली की ही पण कंडिशन आपण नॉर्मलमध्ये आणू शकतो. निश्चितच खूपच महत्वाचा असा हा विषय आहे, कारण पिंपल्स हा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण प्रत्येकाने कधी ना कधीतरी पिंपल्स अनुभवलेले असतात. याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला निश्चितच फोन करा. आमचा फोन नंबर आहे 022-6684-3333. इथे घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साम संजीवनी या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर अर्चना जानूगडे आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. पिंपल्सवर आयुर्वेदीय उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर, तुमचं या शो मध्ये स्वागत. आपण मगासपासून आपण या सगळ्या विषयावर चर्चा करतोय, अनेक फोन कॉल्सही आपण घेतले. आता एक महत्वाचा मुद्दा असा विचारायचा होता की पिंपल्स येण्याच्या स्टेजेस नक्की काय असतात? आपल्याकडे छान प्रेझेंटेशनसाठी स्लाइड्स आहेत पिंपल्ससाठी. ही स्किन साठीची एक अॅनाटॉमीची डायग्राम आहे. हो. स्किन मध्ये हा डर्मिस लेअर, इपिडर्मिस लेअर, वरचा जो इपिडर्मिसचा लेअर आहे त्याच्यावरती इथून पोअर मधून जेव्हा सिबम सिक्रेट बाहेर येतं तेव्हा पिंपल्स येतात. हे केसांचं बेसिक मूळ आहे. त्याच्या बाजूला हे जे फॉलिकल्स दाखवलेत, इथे ही सिबेशियस नावाची ग्लँड आहे आणि यातून सिक्रेशन्स येत असतात. केसांच्या बाजूला जे पोअर असतं त्याच्यातून ते वरती येतात. आता ही एक अशी डायग्राम आहे की ज्यामध्ये दोन्ही हे केसांचं फॉलिकल आहे, हा हेअर शाफ्ट आहे, स्किन मधून आलेला वरती केस आहे, या स्वेट ग्लँड्स आहेत दाखवलेला. या दोन्ही बाजूला आता ही सिबम नावाची ग्लँड आहे बघा, यामध्ये सिबम सिक्रेट झालंय आणि त्याचं प्रोपोर्शन एवढं मोठं आहे की स्किनच्या वरती, म्हणजे हा हॉर्नी लेअर आहे, हॉर्नी लेअर वरती पिंपल्स हा असा बॉईल मोठा उभरलेला जो पार्ट दिसतोय तो बॉइल्स आहे, जो आपल्याला दिसतो. म्हणजे डोळ्याने दिसणारा जो पार्ट आहे तो हा, पण स्किनच्या आतमध्ये हा एवढी मोठी ही सॅक तयार झाली ज्यामध्ये सिबम सिक्रेट होतंय. आणि अशा काळामध्ये
पू झालाय म्हणतात तो हा प्रकार. स्किन मध्ये प्रमाणापेक्षा जास्त सिबम सिक्रीट होतं तेव्हा अशा प्रकारे मोठी सॅक तयार होते ज्याला सिस्टिक कंडिशन म्हणतात. आणि त्या काळात त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर ते पस मध्ये कन्वर्ट होतं आणि त्यामुळे आपण आता जे म्हटलं की बऱ्याचदा थंडी वाजून ताप येते त्या काळात सिबम नावाच्या ग्लँडमध्ये हे पस तयार झालेलं असतो आणि त्या इन्फेक्शनमुळे पेशंटना थंडी वाजून ताप येतो. अशा काळामध्ये मग अँटीबायोटिक्स हेवी आयुर्वेदिक काही गुळकल्प द्यावी लागतात आणि त्याने तो पस कंट्रोलमध्ये आला की पंचकर्मांची मदत घेऊन आपण ते क्लिअर करू शकतो. आता बेसिक ज्या पिंपल्सच्या कंडिशन आहेत त्या काळामध्ये हे दाखवल्यात व्हाईट हेड्स म्हणजे पांढऱ्या रंगाचा पार्ट दाखवलाय. काळा जेव्हा सिबम सिक्रेट होऊन स्किनच्या वरती येतं त्याला व्हाईट हेड्स म्हणतात. एअर कॉन्टॅक्ट मध्ये आले की त्याचं काळ्या रंगात रूपांतर होतं त्याला ब्लॅक हेड्स म्हणतात. पॅप्युल पिंपल्सची कंडिशन असते, पिंपल्स असा तयार होतो, पस तयार होतो त्यानंतर. आणि सिस्ट म्हणजे स्किनच्या वरून बॉईल सारखी कंडिशन, आतमध्ये सॅक तयार होते त्यामध्ये पस तयार झालेलं असतं. आता ही पण अशीच कंडिशन आहे की केसांच्या बाजूला जे शाफ्ट आहे त्याच्या बाजूला ह्या दोन्ही बाजूला ह्या सिबेशियस नावाच्या ग्लँड्स आहेत याच्यातून सिबम सिक्रेट होऊन स्किनच्या वरती येतं. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, पस तयार होतो, बॉईल कंडिशन आणि सिस्टिक मोठा सिस्ट तयार होतो. अशा त्याच्या स्टेजेस वाढत जातात. आता बऱ्याचदा अनेक कॉजेस पिंपल्सचे असतात. स्टेजेसमध्ये व्हाईट हेड, ब्लॅक हेड, पॅप्युल, पस्ट्यूल, सिस्ट आणि रोजेस असे पिंपल्सचे प्रकार आहेत. बऱ्याचदा फोरहेड वरती जे पिंपल्स येतात त्याचं कारण डॅन्ड्रफ, डोक्यामध्ये होणारं डॅन्ड्रफ. नाकावरती पण पिंपल्स खूप वेळेला येतात. असं छोटासा पस होतो त्या काळात आपण हे थोडंसं स्टीम घेऊन जर क्लिअर केला तर त्यामुळे स्कार चेहऱ्यावरती येणार नाही. हे पण पिंपल्स अनेक प्रकारचे टाइप्स दाखवलेत. आता याच्यामध्ये स्पेसिफिक दाखवले बघा पिंपल्स स्किनवरती सिबम बाहेर आले आणि एअर कॉन्टॅक्टमुळे ब्लॅक हेड्स तयार झाले. खूप वेळेला आपल्याला नाकावरती असे ब्लॅक हेड बघायला मिळतात. तर मग बऱ्याचदा लोकांना क्लिन्झिंग करायची सवय असते की क्लीन करायचे ते ब्लॅक हेड्स काढून टाकायचे. पण त्याचा परिणाम काय होतो की वारंवार हे ब्लॅक हेड क्लीन केले तर पोअर मधून सिबम सिक्रेट होणं ही प्रक्रिया वारंवार चालू राहते आणि त्याचा परिणाम म्हणून पोअरचा साईज वाढतो, मोठ्या साईजचे पोअर्स तयार होतात. तर हे ब्लॅक हेड येण्यामागचं कारण कसं असतं, आपण अन्न खातो, अन्नाचं पचन होतं, पचलेलं अन्न जर व्यवस्थित त्यापासून रक्त बनलं, रक्तापासून मांसपेशी, बोन, स्किन डेव्हलप होत असते. पण अन्नाचं पचन जेव्हा बिघडतं, आपण मेटाबॉलिझम डिसऑर्डर ज्याला म्हणतो की अन्न पचन ही प्रक्रिया जर बिघडलेली असेल, अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही, न पचलेला अन्नरस पोटामध्ये शिल्लक राहतो, सडून फर्मेंटेशनने त्याचे टॉक्झिन्स तयार होतात आणि कॉन्स्टिपेशनचा वारंवार त्रास होणं, न पचलेल्या अन्नरसामुळे गॅस प्रोडक्शन आणि जे टॉक्झिन्स तयार होतात ते स्किन मधून बाहेर येतात आणि नाकावरती असे ब्लॅक हेड्स, पॅप्युल, पस्ट्यूल हे स्टेज जास्त वाढते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो अशा मुलांच्या मध्ये हे ब्लॅक हेड येण्याचं प्रमाण पण खूप जास्त असतं. अशा काळात वरून तुम्ही क्लिन्झिंग किती वेळेला, बऱ्याचदा क्लिनिकमध्ये पेशंट येतात तर पार्लर ट्रीटमेंट याच्यामध्ये केल्या जातात. मुली बऱ्याचदा ब्लॅक हेड, व्हाईट हेड येतात म्हणून पार्लरमध्ये ट्रीटमेंट्स करतात. पण नुसतं क्लिन्झिंग करून हे येणं अजिबात बंद होऊ शकत नाही. त्याला ओरल इंटेक खूप महत्वाचा रोल असतो की पोटातून खाण्यासाठी आपण औषधं दिली, मेटाबॉलिझम एकदा रेग्युलेट झालं की पचनक्रिया सुधारते आणि त्यानंतर मग हे त्रास कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर मग ब्लॅक हेड साठीचे ह्या स्टेजेस आहेत. त्यानंतर आपल्याकडे अजून एक स्लाइड आहे, याच्यामध्ये बघा स्किनवरती तयार होणार हे बॉईल कंडिशन आहे. छोटे छोटे बरेचदा असं होते की पिंपल्सची स्टेज काही नाही, याच्यामध्ये पिंपल्स आहेत, पस तयार झाला आणि अनेक 8, 10, 15, 20 पिंपल्स एका ठिकाणी आलेत. ही घाम येतो, ऑइल ग्रंथी आपण जे म्हणतो तेल प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट होतं आणि घामामुळे डस्ट पार्टिकल्समुळे अशी कंडिशन चेहऱ्यावरती येते. अगदी इरप्टेड आणि अनइव्हन स्किन झाली आहे, छोटे छोटे संपूर्ण चेहऱ्यावरती पिंपल्स वाढत गेलेत. आता या टिपिकल कंडिशन आहे, पिंपल्समध्ये पस तयार झालाय आणि याच्या नंतरची फेज की डेफिनेट स्किनवरती डाग येणार आणि स्कार येणार. हे पण या कंडिशनला असे पिंपल्स जेव्हा आहेत त्याला क्लिअर करण्यासाठी ओरल मेडिसिन दिले तरी सुद्धा पंचकर्म करणं खूप महत्वाचा रोल आहे. कारण जोपर्यंत आपण पोटातून शुद्धी करत नाही तोपर्यंत हे फॉर्मेशन कंट्रोलमध्ये येणं खूप शक्य नसतं. त्यामुळे पिंपल्ससाठी मुळातून क्लिअर करण्यासाठी गरजेचं. आता ही एक साइड ज्याला व्हर्स्ट कंडिशन म्हणतो, सिस्टिक कंडिशन, पस तयार झाला आणि याच्यामधून पस पूर्ण बाहेर आलाय. म्हणजे हा जो दिसतोय पस त्याच्या आतमध्ये इतकी मोठी सॅक असेल की जे इमॅजिन आपण करू शकत नाही की इतका पस आतमध्ये मोठी सॅक तयार झालेली असते. मग हा पस क्लिअर करण्यासाठी ओरल मेडिसिन तसं क्लिन्झिंग पण खूप महत्वाची असते. ही एक कंडिशन दाखवली की ऍब्सोल्यूट काही MM एवढी जागा शिल्लक असेल, अदरवाईज कम्प्लीट फेस इरप्टेड आहे ज्यामध्ये इतके पिंपल्स तयार झालेत. तर मग ही वर्स्ट कंडिशन होते. त्याचं कारण मुलींच्या मध्ये इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन, पाळी जर नियमित नसेल तर त्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती खूप वेळेला पिंपल्स येतात. आणि असं इरेग्युलर अनियमित पाळी असेल तर त्यासाठी पोटातून खाण्यासाठी औषधं, व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होत असतो कारण अॅनिमिया, हिमोग्लोबिन कमी असतं. तर त्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. पंचकर्मांची आपण जर वेळेवरती जर हेल्प घेतली तर त्याने पोट साफ होणं, मेटाबॉलिझम रेग्युलेट होणं, शुद्ध रक्त तयार होणं ही प्रक्रिया चालू झाली
की रिज्युनेशन, सेल फॉर्मेशन ही प्रक्रिया नॉर्मल होते आणि त्यामुळे स्किन आपण नक्की हेल्प करून चांगली सुधारू शकतो. निश्चितच. रोजेसी ही कंडिशन जनरली वयाच्या 35-40 नंतर चिक्स वरती किंवा चेहऱ्यावरती येणारे लाल वांगचा जो पार्ट आहे तो असे किंवा पिंपल्स येणार, त्याच्या फेजेस या दाखवल्या त्याच्यामध्ये. आता या काही स्लाइड्स आपल्याकडे आहेत की पिंपल्स साठीची ट्रीटमेंट आपण केली आहे, ट्रीटमेंट पूर्वी, ट्रीटमेंट नंतर. हे पण ट्रीटमेंट पूर्वीचा फोटो आहे. क्लिअर झाल्यानंतर फेस, ऍब्सोल्यूट फेस क्लिअर झालेला आहे याच्यामध्ये. यामध्ये पण चेहऱ्यावरती येणारे वांग दाखवलेत, नाकावरती याच्यामध्ये फेसवरती असणारे किंवा. पण वांग आणि पिंपल हा एकच प्रकार आहे? नाही नाही, वांग हा हायपर पिगमेंटेशन, हार्मोन्समुळे येणार चेहऱ्यावरती काळे डाग, ज्याला मेलेस्मा असं म्हणतो आपण. आणि पिंपल्स हे सिबम सिक्रिशन्स प्रमाणापेक्षा जास्त येतात, त्यामुळे पिंपल्सचे पॅपिल पस्ट्युलसच्या स्टेजेस असतात. वांग चेहऱ्यावरती येतात. बऱ्याचदा पिंपल्स काहीच चेहऱ्यावरती नसतात पण वांग येऊ शकतात. म्हणजे ज्यांची स्किन थिन असते अशा लोकांना वांग येण्याची शक्यता असते. ज्यांना हेरिडिटरी बऱ्याचदा पॅटर्न असते की आईला किंवा आजोबांना हेरिडिटरी, आजीला घरामध्ये असेल तर ते तुम्हाला हेरिडिटरी स्किनवरती वांग येऊ शकतो. उन्हामध्ये काम जी लोक जास्त करतात अशा काळामध्ये मेलॅनिन नावाचं एक पिगमेंट स्किन मध्ये असतं, ते प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट होतं आणि त्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती काळा डाग येतो, ज्याला वांग असं म्हणतात. आणि ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी क्लिनिकल ट्रीटमेंट्स आपल्याकडे आहेत. हातावरती येऊ शकतात, चेहऱ्यावरती येऊ शकतात. सिव्हिल इंजिनियर्सना जनरली फोरहेड टॅन होतो, त्याचं कारण मेलॅनिन प्रमाणापेक्षा जास्त ऍक्टिव्हेट होतं उन्हामध्ये थांबल्यामुळे. आता ही पण एक स्टेज अशी आहे की केसांच्या बाजूला दाखवलेल्या सिबम, ही सिबम ग्लँड आहे, सिक्रेट होणारं सिबम केसांच्या बाजूला कसं येतं. त्यानंतर ही सॅक आतमध्ये रप्चर झाली आहे, प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट झालेलं आहे सिबममुळे. आणि मग पस्ट्यूल कंडिशन आहे की ज्यामुळे पूर्ण स्किनवरती पस फॉर्मेशन, चेहऱ्यावरती येणारे खड्डे, पुढची फेस. निश्चितच मॅडम, खूप वेगवेगळ्या स्टेजेस आहेत आणि याच्यातून ह्या स्लाइड्सवर आपल्याला खरोखर खूप चांगली माहिती मिळाली. या संदर्भात आपण अशी चर्चा करूया. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितच फोन करू शकता. तुर्तास आपण इथे घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आज एक खूप महत्वाचा इकडे एक प्रश्न विचारावा वाटतो, म्हणजे पिंपल्ससाठी क्लिनिकमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट करता? सगळ्यात महत्वाचं पार्ट की आपल्याकडे अगदी वयाच्या 12-14 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतचे सगळे पेशंट पिंपल्ससाठी येतात. तर टीनेज जे असतं की 12 वर्षापासून 13 वर्षापासून 20 वर्षापर्यंत ज्या मुलांना पिंपल्स येणं चालू होतं अशा काळामध्ये पिंपल्ससाठी क्लिन्झिंग प्रोसिजर केल्या जातात. जे आपण कडुनिम तुळशीचं घरी सांगितलं तशा वेळी काही आयुर्वेदिक पॅक, वनस्पतींचे काही लेप बनवले जातात आणि हे चेहऱ्यावरती अप्लाय करून प्रायमरी ॲक्नेज जी कंडिशन असते की ज्यामध्ये छोटासा पस तयार झालेला असतो तो क्लिअर केला जातो. ओरल मेडिसिन्स चालू केली जातात, ती साधारण 3 महिन्यापर्यंत फॉलो केली की रक्तशुद्धी, उष्णता कमी होणं आणि पिंपल्समधलं इन्फेक्शन क्युअर होणं हे क्लिअर झाले की पिंपल्स कंट्रोलमध्ये येतात. डॅन्ड्रफसाठी ट्रीटमेंट केली जाते. ऍब्सोल्यूट डॅन्ड्रफ क्लिअर झाले की पिंपल्स कंट्रोलमध्ये येतात आणि त्यानंतर काही त्यांना होम केअर दिला जातो की काही एखाद दुसरा पिंपल्स जर आला तर तेवढा जर लेप चेहऱ्यावरती लावला तर पिंपल्स कंट्रोलमध्ये राहतात. आणि मग चेहरा पाण्याने धुणं, ओरल मेडिसिन्स, थोडंसं सॅलेड्स, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या घेणं किंवा आपण बीट, काकडी, मुळा, गाजर या गोष्टी आहारात असणं खूप महत्वाचं असतं. हे थोडंसं मुलांना त्या वेळेत जरा असं एक्सप्लेन केलं की ते प्रॉपर वेने फॉलो करतात.